राजीनाम्याचा चेंडू धनंजय मुंडे यांच्या आता कोर्टात ढकललाय। धनंजय मुंडेंवर राजीनाम्यासाठी नैतिक दबाव आलेला आहे। राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांनी एक विधान केले आणि त्यामुळे ही सगळी नवीन चर्चा आता पुन्हा एकदा सुरू झाली आहे। मुंडेंवर राजीनाम्यासाठी नैतिक दबाव आलेला आहे। सिंचन प्रकरणी आरोपांमुळे मी राजीनामा दिलेला होता आणि प्रत्येकाने आपला निर्णय घ्यावा। मुंडेंच्या राजीनाम्याबाबत त्यांनाच विचारा असं अजित पवार यांनी म्हटलंय। मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या प्रकरणावरून विरोधकांसह काही सत्ताधारी आमदारांनी सुद्धा धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी केलेली होती आणि अशामध्ये आता अजित पवारांनी महत्त्वाचं विधान केलंय। सिंचन घोटाळ्यावेळी माझ्या बुद्धीला पटलं नाही आणि मी राजीनामा दिला असं सूचक विधान अजित पवारांनी केलं। तर नैतिकतेबाबत धनंजय मुंडेंना विचारा असं अजित पवार यांनी म्हटलंय। त्यामुळे आता राजीनाम्याचा हा चेंडू अजित पवारांनी धनंजय मुंडे यांच्या कोर्टात टोलवल्याची ही चर्चा सुरू आहे। तर तो आरोप जर सिद्ध झाला किंवा चौकशीमध्ये देखील ते सुई तिथपर्यंत पोचली तरच आपण त्याच्याबद्दलची कारवाई करणार ना। काही जण आता तुम्ही प्रश्न विचारला, मग अजित पवार पाठीमागं तुमच्यावर सिंचनाच्या बद्दलचे जे आरोप झाले त्यावेळेस तुम्ही स्वतः राजीनामा दिला। तो स्वतःचा निर्णय, त्यावेळेस माझ्या सद्विवेक बुद्धीला मला ते पटलं नाही, कारण मी अतिशय स्वच्छ पद्धतीने काम केलेलं होतं। आदर्श जे प्रकरण आलं त्याच्यात पण काहींना राजीनामा द्यावा लागला, 26/11 त्याच्यात पण राजीनामा द्यावा लागला। आता त्यावेळेस परिस्थिती असती। आज आम्ही सारखं असं म्हणतोय, म्हणजे देवेंद्रजी असतील, मी असतील किंवा एकनाथराव असतील किंवा यामध्ये दोषी जे असतील त्यांच्यावर कारवाई त्या ठिकाणी केली जाईल आणि त्या मताशी आम्ही आहोत। पण दादा, तुम्ही जशी हिंमत दाखवली नैतिकदृष्ट्या, तुम्ही राजीनामा दिला आरोप झाल्यानंतर आज पाटलांनी नुसतं स्टेटमेंट चुकलं म्हणून नैतिकदृष्ट्या राजीनामा दिला, विलासरावांनी देखील असंच धाडस दाखवून राजीनामा दिला होता, मग ही नैतिकता धनंजय मुंडे का दाखवत नाहीत असा एक प्रश्न आपण त्यांना प्रश्न विचारतो। तर याच संदर्भात, या वक्तव्यासंदर्भात आणखी सविस्तर माहिती जाणून घेऊया। आमचे प्रतिनिधी ओम देशमुख सध्या आपल्याबरोबर जोडले गेलेत। ओम, खरं तर माझ्या बुद्धीला त्यावेळी पटलं नाही आणि मी राजीनामा दिला असं अजित पवारांनी म्हटलं, मात्र या वक्तव्यामुळे एक प्रकारे धनंजय मुंडेंवर आता नैतिकता दाखवावी यासाठी हा दबाव निर्माण होतोय असं वाटत नाही का? आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, काय नेमके असे सगळे या वक्तव्याचा त्या पडसाद उमटलेले आहेत? धनंजय मुंडे राजीनामा देतील का, अशा प्रकारची चर्चा आता सुरू आहे। अनुपमा, खरं तर धनंजय मुंडेंचा राजीनामा नेमका हवाय कोणाला हाच प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतोय। विरोधकांना, भाजप आमदार सुरेश धसांना की स्वपक्षीयातल्याच काही नेत्यांना धनंजय मुंडेंचा राजीनामा हवाय, हे प्रश्न आता सातत्यानं विचारले जात आहेत। अजित पवारांनी केलेलं विधान त्याचाच एक भाग म्हणून पाहिलं जाते। खऱ्या अर्थानं अजित पवारांनी असं म्हटलंय की त्यांनी राजीनामा द्यावा का नाही हा प्रश्न तुम्ही त्यांनाच विचारा। धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याच्या मागणीची जर आपण क्रोनॉलॉजी समजून घेतली तर विरोधकांकडनं, स्वपक्षीय आमदारांकडनं, धसांकडनं सातत्यानं धनंजय मुंडेंचा राजीनामा मागितला जातो। त्यावेळेला आधी धस या सगळ्या मागणीवर धनंजय मुंडेंचं असं स्टेटमेंट होतं की मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री या सगळ्या संदर्भात निर्णय घेतील। त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी म्हटलं की अजित पवार ह्या पक्षाचे अध्यक्ष आहेत, अजित पवारांनी निर्णय घ्यावा। अजित पवारांनी देखील हा चेंडू मुख्यमंत्र्यांच्या कोर्टात टोलवलं, परंतु सरते शेवटी आता हा चेंडू थेट धनंजय मुंडेंच्याच कोर्टात आलाय। धनंजय मुंडेंनाच याबद्दल आता निर्णय घ्यावा लागणार आहे असं अजित पवारांनी काल म्हटलंय। एकंदरच धनंजय मुंडेंचा पाय आणखीन खोलात जातो या सगळ्या विधानामुळे। मी नैतिकतेच्या आधारावरती मला पटलं नाही, सद्विवेक बुद्धीला आवडलं नाही म्हणून त्यावेळेला राजीनामा दिला होता, अशा प्रकारचं विधान अजित पवारांनी केलंय। खरं म्हणजे अजित पवारांनी या सगळ्या संदर्भात एक मेसेज एक प्रकारे या माध्यमातून दिलाय। धनंजय मुंडेंचा राजीनामा जर मागितला आणि धनंजय मुंडेंचा राजीनामा जर पक्षाच्या माध्यमातून घेण्यात आला तर कुठेतरी धनंजय मुंडेंच्या मागे जी काही एक सामाजिक ताकद आहे तो सगळा सामाजिक प्रवाह आपल्या विरोधात जाऊ शकतो, त्याचा फटका पक्षाला बसू शकतो। यामुळे धनंजय मुंडेंचा राजीनामा पक्षाकडनं घेतला जात नाही अशी चर्चा राजकीय वर्तुळामध्ये आहे। दुसऱ्या बाजूला पॉलिटिकली जर आपण पाहायला गेलं तर धनंजय मुंडेंचा राजीनामा झाला तर ते कुठेतरी बॅकफुटवर जाऊ शकतात आणि त्याचा पर्यायानं त्याचा फटका राष्ट्रवादीला होऊ शकतो आणि त्याचा फायदा कुठेतरी इतर पक्षाकडनं, विशेषत्वानं भाजपकडनं बीड जिल्ह्यामध्ये आपलं संघटन वाढवण्याच्या दृष्टीनं होऊ शकतो। या सगळ्या कॉन्सिक्वेन्सेसमध्ये, या सगळ्या बंच ऑफ कॉन्ट्रडिक्शन्समध्ये धनंजय मुंडेंचा राजीनामा नेमका कुणी घ्यायचा हा प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतोय। स्वतः अजित पवारांनी हा चेंडू आता धनंजय मुंडेंच्या कोर्टात बोलवला, त्यामुळे
आता धनंजय मुंडे नेमकी काय भूमिका घेत आहेत, नैतिकतेचा मुद्दा पुढे करत पक्षाध्यक्षांनी अशा प्रकारचा एक अप्रत्यक्षपणे सूचक इशारा दिल्यानंतर आता धनंजय मुंडेंची मुवमेंट काय असणार आहे हे देखील आता पाहावं लागणार आहे. त्यामुळे धनंजय मुंडे काय करतात आणि ह्या सगळ्या दबावामध्ये त्यामुळेच नैतिकता हा शब्द जेव्हा उल्लेख केला जातो त्यावेळी ह्या नैतिकतेला धरून धनंजय मुंडे आता आपला राजीनामा देतात का हे बघावं लागणार आहे. ओम, धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर तपशिलांसाठी आणि जरूर या घडामोडींवर लक्ष ठेवून राहा.